नवी मुंबईतील वाशी येथे इनोव्हा गाडीच्या डिक्कीतून मानवी हात बाहेर लटकत आल्याच्या व्हायरल व्हिडिओमुळे सर्वत्र खळबळ माजली होती. या व्हिडिओच्या माध्यमातून इनोव्हा गाडीत मृतदेह असल्याचा दावा करण्यात आला होता. या संदर्भात सानपाडा पोलीस स्टेशनला 14 एप्रिलला माहिती मिळाली. त्या अनुषंगाने तपास केला असता पोलिसांनी मिनहाज मोहम्मद आमीन शेख, शहावार तारिक शेख, मोहम्मद अहमद शेख, इंजमाम अख्तर शेख या चौघांना दहशत माजवलेले रील्स बनवल्याप्रकरणी ताब्यात घेतले. हा व्हिडिओ त्यांनी लॅपटॉप विक्रीबाबतच्या प्रमोशनचा रील्स बनवण्याच्या हेतूने केला होता, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. तरुणांनी रील्ससाठी शहरात भीतीचे वातावरण निर्माण करू नये, असे नवी मुंबईचे एसीपी अजय कुमार लांडगे यांनी म्हटले आहे. खोल रे गाड़ी खोल, गाड़ी खोल, गाड़ी खोल। ये क्यों डर गए क्या? अभी मरे नहीं है, हम जिंदा है। ये ऑफर सुन के जाओ। डेल का i5 का 4th जनरेशन का लैपटॉप लेके आए। 8 GB रैम होने वाला है, 256 GB SSD के साथ। सर्वात पहिलं तर मी ज्यांनी दुसऱ्या त्रयस्थ व्यक्तीने, मला वाटतं ते एका पत्रकाराशी संबंधितच आहेत, त्यांचे बंधू आहेत, कदाचित त्यांनी याचा व्हिडिओ काढला आणि आमच्यापर्यंत पोहोचवला. त्यांचं पहिलं तर आभार की ते दक्ष नागरिक आहेत. अशा प्रकारचं संशयित कुठलीही घटना जर आढळली तर पोलिसांपर्यंत ती पोहोचली पाहिजे, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि या माध्यमातून जनतेला मी नवी मुंबई पोलिसांच्या वतीने आवाहन करू इच्छितो की जनतेमध्ये ज्यामुळं भीतीचं किंवा घबराटीचं वातावरण निर्माण होईल, अशा विनाकारणच्या अफवा, रील्स अशा पसरू नयेत. आणि अशा प्रकारे जी नवीन पिढी आहे त्यांनी रील्स आणि डिजिटल ॲडिक्शन जे आहे त्या डिजिटल ॲडिक्शन पासूनच मुळात दूर राहावं, अशी नवी मुंबई पोलिसांच्या वतीनं सर्व जनतेला, विशेषतः तरुणाईला मी आवाहन करतो.